नमस्कार, मी अमृता. स्वागत आहे तुमचं मेट्रो न्यूज मध्ये. आजच्या हेडलाईन्स कडे वळूया. सोलापूर शहरामध्ये काही भागामध्ये अचानक अतिवृष्टी जर झाली तर काही ठिकाणी पाणी हे थांबतं, पण त्या पाण्याला जर थोडीशी वाट करून दिली तर ते पाणी या ठिकाणी पुढे सरकतं. आता आपण त्या ठिकाणी सगळी यंत्रणा झोनच्या मार्फत त्या ठिकाणी पंप सेट असतील वगैरे, त्याला आपण कोण म्हणजे काही करू शकत नाही, जेणेकरून काही लोकांचे घर हे पूर्वीपासूनच त्यांचे झोते खाली असल्या कारणाने काही लोकांच्या घरात पाणी या ठिकाणी थांबतं. पण ते देखील आपण त्यांचं पाणी बाहेर कसं काढता येईल ह्याच्यावर आपण फोकस करून यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे, असं मला सांगायचं आहे. सोलापूर शहरामध्ये काल जी अतिवृष्टी झाली त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेची यंत्रणा या ठिकाणी सज्ज होती आणि ती कामाला लागून या ठिकाणी जे काही पाणी थांबलेलं होतं ते पहाटेपर्यंत पूर्ण या ठिकाणी डिझॉल्व्ह करून हे पाणी घालवण्यात आलेलं आहे. आणि डिवॉटरिंग सिस्टीम आपली जी आहे ती या ठिकाणी आता आपण 24 तास उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून अतिवृष्टी जी झाली तर त्याला लगेच आपण मार्ग काढता येईल आणि पाण्याचा निचरा या ठिकाणी करता येईल, अशा दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे. आणि आता बऱ्यापैकी या ठिकाणी पाणी साठलेलं नाही आहे आणि जे काय गाळ आहे, गाळ पण आपण वेळोवेळी या ठिकाणी आपण निचरा करून घेत आहोत. जे पाईपमध्ये जे गाळ असेल ते देखील आपण वेळोवेळी काढत आहोत, जेणेकरून पावसाचं जे पाणी आहे ते वेळोवेळी या ठिकाणी जायला पाहिजे, अशा पद्धतीने काम चालू आहे.